महाराष्ट्राचा आणखीन एक सुपुत्र शहीद झालाय। जम्मू काश्मीरच्या पूंछ भागामध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात राजेंद्र तुपारे यांना वीरमरण आलंय। ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यामधल्या कारवेचे सुपुत्र आहेत। पूंछ सेक्टरच्या कृष्णा घाटीमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे आणि त्यात 2 भारतीय जवान शहीद झाले। त्यातील एक राजेंद्र तुपारे आहेत, शिवाय 2 जवान जखमी झाले। या गोळीबारामध्ये एक नागरिकही जखमी झालेला आहे। पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या गोळीबाराला भारतीय जवानांनी सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं। मात्र राजेंद्र तुपारेंच्या हुतात्म्यानं कोल्हापूरवर शोककळा पसरली आहे। शहीद राजेंद्र यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुलं आहेत आणि अलीकडेच गणेशोत्सवासाठी ते गावी आले होते व त्यानंतर पुन्हा येईल असं सांगून गेले, पण कधीही परत न येण्यासाठी। शहीद राजेंद्र तुपारेंविषयी अधिक जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राजेंद्र तुपारे यांचा जन्म 1983 मधला। ITI मधून त्यांनी फिटरचा कोर्स पूर्ण केला होता। राजेंद्र तुपारे 2002 मध्ये सैन्यामध्ये भरती झाले आणि त्यांनी सैन्यात 14 वर्ष सेवा केली। कोल्हापूरवर पुन्हा एकदा शोककळा पसरलेली आहे। कोल्हापूरचे जवान राजेंद्र तुपारे यांना वीरमरण आलेलं आहे। जम्मू काश्मीरमध्ये पूंछ सेक्टरमध्ये सीमेपलीकडून जो गोळीबार झाला त्याला चोख प्रत्युत्तर आपल्या भारतीय जवानांनी दिलं। मात्र त्याच वेळेला आपले 2 जवानांना हुतात्म्य आलं आणि त्यातलेच एक राजेंद्र तुपारे। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापूरनं आपला आणखीन एक सुपुत्र गमावलेला आहे। पाकिस्तानकडून जे शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं त्याला प्रत्युत्तर देताना या वीर जवानाला मरण आलेलं आहे। ज्ञानेश्वर, नक्कीच वृषाली, आज सायंकाळी 4च्या सुमारास ही दुर्दैवी बातमी जी आहे ती चंदगड मध्ये राजेंद्र तुपारे यांच्या मूळ गावी पोहोचली आणि त्यानंतर गावावरती एकच शोककळा पसरली। राजेंद्र यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, आई वडील, 2 भाऊ, 1 बहीण असा परिवार आहे। 13 वर्षापूर्वी 2002 मध्ये राजेंद्र सैन्य दलात भरती झाले होते। 13 वर्षाची सेवा बजावल्यानंतर आज पूंछमध्ये पाकिस्तान विरोधात गोळीबारी ज्यावेळी झाली पाकिस्तानच्या वतीने त्यावेळी ते धारादर्शी त्यामध्ये पडलेले आहेत आणि ही बातमी गावात पसरताच गावामध्ये शोककळा पसरलेले आहे। गावातील संपूर्ण व्यवहार आहे ते बंद ठेवण्यात आलेले। त्यांच्या कुटुंबियांना अद्याप ही माहिती देण्यात आलेली नाही। पार्थिव मंगळवारपर्यंत येईल अशा पद्धतीची माहिती आता गावामधले सर्व तरुण एकवटलेले, गावकरी सगळे एकवटलेले, ग्रामपंचायतच्या दारामध्ये ते एकवटलेले आहेत आणि त्या शहीद जवानाच्या आठवणी, त्या आठवणीमध्ये ते आता रममाण झालेले आहेत। अत्यंत शोकाकुल असं वातावरण या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते। कुशाली, नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। कोल्हापूरचा सुपुत्र शहीद झालेला आहे। राजेंद्र तुपारे यांना वीरमरण आलेलं आहे। पूंछ सेक्टरमध्ये जो गोळीबार झालेला होता त्याच्यामध्ये आपल्या 2 भारतीय जवानांना हुतात्म्य आलं आणि त्याच्यामधले कोल्हापूरचे सुपुत्र राजेंद्र तुपारे।